सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्यांचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. कितीही चांगल्या शब्दांचा सुविचार असू दे, चेहऱ्यावर हसू, नजरेत आपुलकी आणि हृदयात प्रेम नसेल तर सर्व व्यर्थ आहे. संयम ठेवा, संकटाचे हेही दिवस जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील. सगळ्याच नात्यात भेटवस्तूंच्या देवाणघेवाणीची गरज नसते. काही वेळा आपुलकीचे दोन प्रेमळ शब्द, थोडासा वेळ, थोडीशी काळजी जरी दाखवली तरी सुकलेल्या मनाला नवी पालवी फुटते. गर्वाचा त्याग केल्यास माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो. राग सोडल्यास दुःख होत नाही. अभिलाषा सोडली की माणूस श्रीमंत होतो. लोभ सोडला की खरा सुखी होतो. हेच जीवनाचे सत्य आहे. म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपा. साधेपणा हे सगळ्यांपेक्षा चांगले सौंदर्य आहे. क्षमा ही चांगली शक्ती आहे. विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे. आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. सुख हे फुलपाखरासारखं असतं. पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं. निरपेक्षपणे काम आणि कर्तव्य करत राहिलं तर अगदी अलगदपणे येऊन मनगटावर बसतं. कोणताही दागिना ज्याप्रमाणे आपल्या सौंदर्यात भर घालत असतो, त्याचप्रमाणे उत्तम विचारांची माणसं सोबत असतील तर ती आपल्या विचारांच्या सौंदर्याची उंची वाढवत असतात. तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्या इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा. कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाही. आपल्या विचारांची माणसं भेटली की हमखास मन मोकळेपणाने बोलावं. कारण मनाने निर्मळ आणि मनमोकळी माणसं सगळ्यांच्याच नशिबात नसतात. शत्रूला दुर्बल समजू नका, मात्र अधिक बलवान समजून घाबरूही नका. विश्रांतीची किंमत कळण्यासाठी आधी कष्टाचं महत्त्व कळलं पाहिजे. कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची खरी किंमत सांगतात. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली तर जीवनात दुःख उरलं नसतं, आणि दुःखच उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं नसतं. आयुष्याची पोतडी सुख समृद्धीने पूर्ण भरलेली नसावी, थोडी रिकामी असावी. कारण सर्व सुखांनी भरलेल्या पोतडीमुळे अहंकार लवकर येतो. जगण्याच्या धावपळीत कितीही जोरात धावा, पण नेहमी एका गोष्टीचं भान ठेवा. आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडू देऊ नका. कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर त्यांची गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या मनापर्यंत पोहोचायला हवा.